फार महत्वाचं आहे. तर आम्ही दवाखान्यात बऱ्याच ठिकाणी पाहतो. म्हणजे काही काही ठिकाणी समजा पेशंटची अवेल नव्हते, औषध नाही, ह्या सगळ्या गोष्टी ठीकच आहे. पण मधल्या काळात म्हणजे नौकर भरती पण या ठिकाणी झाली या ठिकाणी. आणि या नौकर भरतीत जिल्ह्यातले कमी बाहेरचे लोक खूप जास्त दिसत आहे आणि खूप सारी अनियमितता झाली असं सगळ्या लोकांचं म्हणणं आहे. आम्हाला त्या बाबतीत मी चर्चा करण्यासाठी आलो. म्हणजे नेमकं काय आहे, काय होत आहे, काय नाही. आणि जर समजा आपल्या इथे एवढे रुग्ण येतात आहे, तरी असून जर समजा अजून पूर्ण नोकर भरती का झाली नाही बा? फेब्रुवारी महिन्यातला जी आर आहे की नाही, तर मग अजून बाकीच्या लोक का घेतले नाही? आपण काय अडचण आली आपल्याला? लोक भेटत नाही आहे का अजून काही दिवसात आलं? कसं आहे, स्मार्ट नावाची एजन्सी आउटसोर्सिंग. हो, आपण त्या एजन्सी मार्फत भरतो. हो, तो ऍब्सोल्युटली आउटलुक स्मार्ट कंपनीचा आहे. हो, ते केव्हा भरती, काय भरती, आपण त्यांना आपली रिक्वायरमेंट एवढे पद भरायचा शासनाचा जो जी आहे हो, ऑलरेडी त्यांना एका विशिष्ट तारखेला ज्या तारखेला दिला हो, तिकडून आल्याबरोबर हो, ऑलरेडी गेला होता. हो, त्याच्यानंतर त्यांचा उपयोग, त्याच्यानंतर त्यांची एक मदत यादी आली होती. त्याच्यामध्ये बरेच बाहेरचे लोक होते. हो, त्याच्यासाठी बरेचशा पुढाऱ्यांकडून, राजकीय पुढाऱ्यांकडून त्याच्यावर ऑब्जेक्शन होतं की या गावातले त्याच्यामध्ये कोणी नाही, तर तुम्ही त्या यादीप्रमाणे घेऊ नका, हो, ते यादी रिजेक्ट करायला लावा वगैरे वगैरे. तर आम्ही त्यांनी जे यादी काढली होती स्मार्टच्या स्पर्धेच्या याच्यावर, त्याच्यावर आम्ही काही केलं नाही. म्हणजे त्यांना रुजू करून घेतलं नाही. आता दुसरी यादी अजून काढली त्याने. नाही नाही, आता ही जी यादी आहे की सिलेक्शन आहे, सिलेक्शन कोण करतो? तुम्ही करताय, तुमची कमिटी. मग स्मार्टकडे काय अनुभव आहे समजा हे सिलेक्शन करायचं? म्हणजे अर्थ आपली काही कमिटी असेल? आपली काही कमिटी नाही आहे. ते निवड करते लोकांची. निवड केल्यानंतर फक्त ते पदास पात्र आहे की नाही त्याची स्क्रुटिनी करण्याकरिता शासनाच्या निर्णयात तसं गेलेलं आहे. आपण 5-6 लोकांची कमिटी बनवली. ते जसं आता एखाद्या कॅन्डिडेटला क्लर्क म्हणून नेमला, स्मार्टवाल्यांनी नेमला आहे ते, ठीक आहे. स्मार्टवाल्यांनी नेमल्यानंतर तो त्याची पूर्तता करत आहे की नाही त्याची पाहण्याची जबाबदारी स्क्रुटिनी कमिटीची आहे. ती कमिटी कॉलेजची असते. मग स्टेनोच्या ठिकाणी टायपरायटर कसं निघलं आपल्या लोकांनी? कसं आहे की ते स्मार्टवाल्यांना स्टेनो भेटत नाही जास्तीचे, नसतील भेटले तर आता ते पद खाली राहिल्यामुळे परत काय म्हणतात काम करण्यामध्ये अडथळे निर्माण होतात. म्हणून त्यांनी पण असं करता येते का साहेब? एखाद्या डॉक्टर नाही भेटला, एमबीबीएस नाही आहे, दुसरं भरतील आपल्याला? हे तुम्ही स्मार्टला विचारायचं. हे तुम्हाला विचारा, आमचं कामासाठी ऐकून नाही का? तुम्ही त्या कमिटीचे अध्यक्ष आहे ना? नाही, मी कमिटीचा अध्यक्ष नाही, माझी सही नाही. तुमची सही नसेल पण जी आर मध्ये तुम्ही अध्यक्ष आहे, तुम्ही भला दुसऱ्याला केला असेल, बरोबर की नाही? तर आमचं तर काम, हा जिल्हा आमचा, इथे येणारे पेशंट आमचे आहे, त्याच्या जीवाची खेळ आहे, आमच्याच लोकांच्या जीवाची खेळ आहे. तुम्ही या ठिकाणी प्रशासकीय मान्य आहे, पण आमचंही अशी अपेक्षा की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या करून घेतल्या पाहिजे, जेणेकरून रुग्णांना त्रास झाला नाही पाहिजे. आता ज्या लोकांना अनुभवच नाही आहे असे लोक समजा आपण त्या ठिकाणी भरले, आता कमिटीनं भरल्यात, तुम्ही सांगत तुम्ही नाही आहे, दुसरं कोणी असेल, मग त्या कमिटीचं काम आहे ना, याला अनुभव नाही तर मग भरलं कसे बा? आणि लोक भेटत का नाही बा? तुम्ही सांगा ना, पेपरला त्या लागत तेवढे लोक देतील. तुम्ही ते चुकीच्या माणसाकडे आले. परत याची विचारणा करण्यासाठी पदभरती करणे हे एक्सक्लुसिव्हली स्मार्ट कंपनीचं आहे. ते अनुभव आले, त्याच्यात पद भरताना अनुभव पाहिजे नाही पाहिजे असं काही लिहिलेलं नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर ते त्या पदासाठी आपल्याकडे फक्त कागदपत्राची पडताळणी करण्यासाठी पाठवतात. आपण तेवढं करतो, त्याच्यानंतर तो त्यांचा उपयोग नाही. हो, ठीक आहे, तुमचं म्हणणं बरोबर. घेणं नाही करू शकतात ते लोक. आपण काय जिल्ह्याच्या लोकांना तुम्ही चुकीच्या माणसाकडे दृष्टी विचारणा करायसाठी आले, हे तुम्ही स्मार्ट. नाही, आम्ही चुकीच्या माणसाकडे नाही आलो, आम्ही काय जबाबदार माणसाकडे आलो, ज्या ठिकाणी हे लोक काम करणार. स्मार्ट कंपनी पूर्ण महाराष्ट्रभर मेडिकल कॉलेजमध्ये आउटसोर्सिंगसाठी काय म्हणतात लोकांचा पुरवठा करण्यासाठी ठरलेली आहे. सगळीकडे अशाच प्रकारचं असते. ते आपल्या मताने भरतात. कॅन्डिडेट कसे भरतात की बा पैसे घेतात की नाही घेतात तो त्यांचा होतो. त्यांनी जो कॅन्डिडेट दिला तो आपल्याला घेणं घ्यास लागेल. त्यांनी जो दिला तो ते आपला काही त्याच्यात सही नाही. मग आपण सह्या कशाला करतो? ते कमिटी आपण कशाला करायची पडताळणी? तुमच्या नावावर फालतूच आहे ना. आता आम्हाला तसं वाटतंय का हे सगळं तुम्हीच करत आहे? आमचा रोष कोणावर आहे? आमचा रोष तुमच्यावर आहे. आता याच्यात 43 वर्षाचा त्या एका माणसाला तुम्ही समजा परिचय म्हणून लावून दिला, वयाचे बंधन आहे? नाही, वयाचं बंधन नाही, बिलकुल नाही. किती वर्ष लावता येते? नक्की. आता मी जे याच्यातले जे प्रश्न टाकले ते उत्तर द्या देसान तुम्ही याच्यात. नाही, आम्ही जे प्रश्न तुम्हाला विचारले, ज्याच्यावर चर्चा करायची, त्याची उत्तर आम्हाला लेखी द्याल का? जी अर्थ घेतलं नाही, वयाचे हो मी दिलं ना, लेखित दिलंय मी. त्यासाठी लिखित द्या. जे माझ्या लेवलचे उत्तर आहे ते माझ्या लेवलचे मी देणार.
आणि जे स्मार्टच्या अखत्यारीत येणारे प्रश्न आहेत ते मी तिकडे बरोबर करून टाकेन. आता फक्त ज्या बद्दल अनुभव पाहिजे म्हणजे अनुभव नाही आहे हो. म्हणजे अर्हता काय आहे ते अर्हतेचं आहे की नाही हे सगळे तपासणी करा. तुमच्या त्या जी कमिटी आहे त्या कमिटीला द्या सगळे त्याची उत्तर द्या म्हणा. मग आमचा तुमच्यावर प्रश्न आहे आम्ही मग स्मार्टवर बोलू किंवा शासनाकडे बोलू की आउटसोर्सिंगच बंद करा. इथे जिल्ह्यात एवढे बेरोजगार असताना जर वर्षभर जर बदल्या होत नाही भरतात मग करायचं काय विरोध करा. मरणाचा अभ्यास करायला पोरं लागन तेवढे तुम्हाला स्टेन लागन तेवढं स्टेन देतो. द्या ना तुम्ही जाहिरात उद्या द्या उद्या जाहिरात तुम्हाला स्टेन देतो. कंपनीला कशी स्टेन भेटत नाही. स्मार्ट कंपनी ही जाहिरात देऊन भरतच नाही सगळ्या महाराष्ट्रामध्ये ते आपल्या मनात आणि आता बिना येणं त्या स्मार्ट कंपनीला सांगा आम्ही अशा भरत्या होऊ देणार नाही. जाहिरात दे चांगले लोक घे. स्पर्धा झाली पाहिजे ना. तुम्हाला चांगले लोक लागतील ना. ते तर उद्या कसे आणून देतील लोक मारतील. ते तर जीव जाईल तर आमच्या जिल्ह्यातल्या लोक जाईल आणि जिल्ह्यातल्या युवकांना बेरोजगारांना प्रामुख्याने नोकरी भेटली पाहिजे. इथं जिल्हा आमच्या यवतमाळ जिल्ह्याच्या लोकांचा आहे. नोकरी करते बाहेरच्या लोकांची कितपत शक्य आहे. तुम्ही चुकीच्या माणसाकडे सगळी मागणी ठेवत आहे. स्मार्ट कंपनीला नेमणारे अधिष्ठाता नाही आहे. ही पूर्ण शासनाने नेमलेली स्मार्ट कंपनी एक प्राइवेट कंपनी है ना। प्रायव्हेट कंपनी. हाँ हम आपके पास इसलिए आए हैं कि आप हमारी जो बात है आपको शासन के तरफ तेवढं होऊ शकतं. तेवढं होऊ शकतं. तुमचं जे काही म्हणणं आहे आपण ते शासनाला कळवू शकतो. तुमच्याकडे त्यासाठी चालू आहे. तेवढं म्हणणं आपण वर वो कळवू. तो टेंडर अभी हर जगह पे हो गया है। हो, सगळीकडे हो. सगळ्या कॉलेजमध्ये आहे. होते जा रहा है। कोणतंही प्रायव्हेट मेडिकल हम लोग कॉलेज. आए हैं कि ये प्राइवेटाइजेशन रुका है ताकि यहाँ के लोग ही यहीं पे नौकरी करें। बाकी कोई ऐसा हे बोलना नहीं है। तुमचं म्हणणं मी कळवेल पण तरी माझं तुम्हाला म्हणणं आहे की नहीं अभी तो कमिशनर ऑफिसमध्ये नाही आम्ही ते तर करूच. सेक्रेटरी ऑफिसमध्ये आम्ही ते करूच. हे असं काहीतरी करा. आम्ही ह्या सगळ्या गोष्टी जास्त करूच. effective हो. राहील. आम्ही आलो योग्य माणसाकडे कारण तुमच्या अखत्यारीत ह्या सगळ्या गोष्टी आहेत. स्मार्ट कंपनी तुमच्या अखत्यारीत नसते तर इथं येणारा माणूस इथं लागणारा माणूस तो त्या सगळ्या गोष्टी ट्रेन असला पाहिजे. नाही तर आमच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या लोकांचे किंवा जो इथं रुग्ण येईल त्या लोकांच्या जीवाशी तो खेळ आहे आणि आम्ही तो होऊ देणार नाही. आता येणाऱ्या ज्या याद्या आहेत समजा येणाऱ्या तुम्ही जे भरत्या करणार आहे त्याच्यात तुम्ही जातीनं लक्ष घाला का त्यामध्ये सगळे जे लोक आहेत ते योग्य असले